मी तुम्हाला घेऊन चालली आहे परवाचा तो फेमस गणपती झाला होता ना मागच्या वर्षी ओळखा तो गणपती बाप्पा दाखवायला. आणि लोकांना AI जनरेटेड डायमंड वर्क हवंय आता. हा फ्रीमध्ये पेढा भेटावा म्हणून गेलाय. नाही नाही, चला आपण अजून फिरूया. तिची बुकिंग अजूनपर्यंत केली नाहीये तर डोंट वरी, तुम्ही इथे येऊ शकता. गणपती बाप्पा मोरया. नमस्ते यूट्यूब फॅमिली, तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे किकडीकू. आज आपण आलो आहोत गणपती बाप्पांना बघायला. चिंतामणी कला केंद्रामध्ये आता आपण आलो आहोत. इथे आसपास सगळीकडे तुम्हाला गणपती बाप्पाच दिसतील. इथे तुम्हाला हे बाहेर सगळं दिसतंय ना, तिकडे सगळीकडे तुम्हाला गणपती बाप्पा दिसतील. तर चला आता बघूया 2026मध्ये कशा प्रकारचे कोणत्या स्वरूपाचे गणपती बाप्पा इथे आहेत. आता आपण आलो आहोत आर्यन आर्ट्समध्ये. चला आतमध्ये बघूया. वाव, एंटर केल्या स्वामी समर्थांचं स्वरूप असलेले गणपती बाप्पा दिसले. आय एम शुअर की तुम्ही इतकं सुंदर मुकुट असलेले गणपती बाप्पा बघितला नसेल. किती छान काम केलंय. कांतारा चित्रपटातील वराह स्वरूपाचे जे अवतार आहे त्यांना इन्स्पायर होऊन त्यांनी हे इतकं सुंदर मुकुट गणपती बाप्पाला बनवलं आहे. हे अंगठी पण खूप सुंदर आहे. सही आहे. फिरूया. छान आहे गणपती बाप्पा. नॉर्मली गणपती बाप्पाची आपल्याकडे बुकिंग होते तेव्हा असं हातात टॅग देतात आणि जर त्याला खडे लावायचं आहे, डायमंड वर्क आहे, काही कानात बालीसाठी होल करायचं आहे वगैरे तसं टिक केलं जातं आणि नंबर असतो. म्हणजे गणपती बाप्पा हे बुक झालेले आहेत हे आपल्याला कळून येतं. या ताई इथे डायमंड वर्क करतायत. खूप सुंदर. तुम्ही किती वर्ष झाले करताय ते? 5 वर्ष. काय ह्या 5 वर्षामध्ये काय फरक जाणवतोय? रिक्वायरमेंट आहेत ते वाढत चालले आहेत आणि लोकांना AI जनरेटेड डायमंड वर्क हवंय आता. हे AI जनरेटेड डायमंड वर्क काय असतं? त्यांना एस्थेटिक हवंय, म्हणजे फक्त सिल्वर, जसं पहिल्याची लोक म्हणजे ज्यांनी डायमंड वर्क वगैरे काढलं ते कसे थोडं असं डायमंड दिसलं पाहिजे असं डायमंड करायचं. पण आता लोक AIला विचारून करतात की कसं चांगलं होईल किंवा कोणते कलर सूट होतील, कोणते खडे लावले पाहिजेत. मग ते कस्टमर आमच्याकडे येतात आणि सांगतात हे असं करून भेटेल का, तर धोतीवरती काहीतरी आपल्याला करून भेटेल का वगैरे. पण देवाचं तर ते पितांबर असतं, मग त्याला आपण काय करणार. तर ही एक कल्पना आहे माझी की AI जनरेटेड फोटो आणू नका. किती सुंदर काम केलंय. हे ना दगडूशेठ महागणपतींचं डायमंड वर्क हे पण तुम्ही केलंय का? अरे वा, छान केलंय. हो, कांतारा फेमस आहे तुमच्या इकडचं. बाहेरच बघितल्या नजर जाते. आमच्या मागच्या वर्षी असा गणपती होता, हत्तीचा चेहरा असलेला, जे की ऍक्च्युली हत्तीचा चेहरा असतो. पंख्याचा आवाज नाही येणार. काल खूप गोंधळ झाला होता. काल आम्ही शूट केलेलं, पण आम्ही परत गणपती बाप्पा बोलून इथे परत शूट करायला आलो. आपण नॉर्मली जिथे एवढे पण मंडप आपण गणपती बाप्पाचे बघू तिकडे एक पूजेचे साठी एक ठेवलेला गणपती बाप्पा असतो. ही आपली संस्कृती आहे. कुठचं युनिक आहे आपले? चिंतामणी 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 आपल्याला दिसलाय चिंतामणी. वाव. तुम्हाला पण जर का चिंतामणी बघायचं असेल तर तुम्हाला हे बघा आता दिसतंय इथेच. तुम्हाला घरी पण घेऊन जाता येईल. चला अजून फिरूया, बघूया छान छान गणपती. कुठे जाऊया? सरळच जाऊया माऊली आर्ट्समध्ये. इथे कमालच आहे. आसपास सगळीकडेच तुम्हाला गणपती 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 बाप्पा दिसतील. तर चला, तुम्हाला याच्यापैकी कुठचा गणपती आवडला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण
तुम्हाला एकाच ठिकाणी मुंबईचे फेमस गणपती बाप्पा बघायचे थांबा दाखवते. आपल्या लालबागचा राजा दाखव. गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा, परळचा राजा. आणि तुम्हाला फेमस मागच्या वर्षी सगळ्यात जास्त फेमस झालेला गणपती बाप्पा पण बघायचा आहे. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही ओळखलाय की नाही तो गणपती बाप्पा कोणता होता. आणि तो छान आहे. इथे तुम्हाला घरी गणपती बाप्पा आणायचे असतील फेमस तर मोठ्या स्वरूपाचे लहान गणपती पण तुम्ही आणू शकता. किती क्यूट आहे. हे वाव, ॲक्च्युली खूप सुंदर आहे. इथे नॉर्मली 2500 पासून लहान 1500 पर्यंत वगैरे लहान स्वरूपाचे गणपती तुम्ही घेऊ शकता, बजेट फ्रेंडली. इथे मातीचे प्लॅस्टर ऑफ पॅरिस POPचे गणपती पण तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. खूप सुंदर आहे. चला अजून आसपास फिरूया. सिद्धी वल्लभा आर्ट्स म्हणून आहे. मला माहिती नाही की लास्ट टाइम पण मी इथे आले होते की नाही, म्हणजे सिद्धी वल्लभा आर्ट्समध्ये चालेल का, पण इथे आल्यानंतर एंट्रन्सला नेहमी आपल्याला तिरुपती बालाजीच्या स्वरूपातील गणपती बाप्पा दिसतातच. तिरुपती बालाजी दर्शन दो हमको. सही आहे. हे खूप सुंदर आहे. वाव, खूप सुंदर आहे. इतके गणपती बाप्पा आहे. वाव, हे बघा परळमध्ये पण पूजेचे गणपती. महाराष्ट्राचे कुलदैवत येलकोट येलकोट जय मल्हार. हे सुंदर आहे. डायमंड वर्क पण केलं आहे. धोतर पण नेसवले. छान, सही आहे. तुम्हाला सगळ्यात क्यूट क्यूट लहान लहान गणपती बघायचे ते बघा. स्टाईल आहे. किती क्यूट बसले. ॲक्च्युली हे शिवांग गणेश आर्ट्समध्ये आहोत आपण. हे तुम्हाला इथे डेकोरेशनसाठी पण सुंदर सुंदर ऑप्शन्स इथे भेटतील. सही आहे. चला आता आपण जिकडे आपण गणपती बाप्पा बुक केले आहेत तिकडे पण जाऊया आणि गणपती बाप्पाचं जरा दर्शन घेऊया. इथे आसपास तुम्हाला सगळीकडेच गणपती बाप्पा दिसतील. म्हणजे असं होऊ शकत नाही की तुम्हाला गणपती बाप्पा हवा असेल आणि तुम्हाला इथे अवेलेबल नाही होणार. ते सगळीकडे तुम्हाला गणपती बाप्पा अवेलेबल होऊन जातील. जर का तुम्हाला स्वतःच्या घरी पण गणपती बाप्पा आणायचा आहे तर तुम्ही इथे बिनधास्त येऊ शकता. मार्बल ना, याला काय म्हणतात, पांढऱ्या मार्बल ना, मार्बलमध्ये गणपती आहे असं वाटतंय पण तो ॲक्च्युली मातीचा किंवा POPचा आहे. खूप सुंदर आहे. मार्बल लुक देतोय पण हा मार्बलचा गणपती नाही आहे. पण छान आहे. तुम्हाला अचानक भूक लागली तर इथे वडापाव वगैरे पण तुम्ही खाऊ शकता. सही आहे. चला आपण जाऊया तिकडे. आपण स्वतः गणपती बाप्पा बुक केला तिकडे. आईला थांबा रे बाबा, जाऊ दे.
जाऊ दे ना व. गणपती बाप्पा बघायला जायचंय. जाऊ दे ना व. वाव, किती सुंदर पद्धतीने इथे ठेवलंय लालबागचा राजा. तुम्हाला पण इथे मुंबईचे फेमस गणपती बाप्पा बघायचे आहेत, एकाच ठिकाणी दाखवते. मुंबईचा गणपती, गणेश गल्लीचा राजा, चिंतामणी चिंतामणी चिंतामणी, लालबागचा राजा. आपण विचारू काय किंमत असेल कदाचित या दत्तगुरूंच्या स्वरूपातील गणपती बाप्पा. तुम्ही असे गणपती बाप्पा पाहिले असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हे पण खूप सुंदर आहेत, कमळावरती बसले आहेत. सही आहे. होती ग 20 तोळ्याची ग. वाव, किती सुंदर कपडे घातलेत. हा हा हा, काय सुंदर डोळे आहेत. नॉर्मली लालबाग परळमध्ये सगळीकडे पेणवरून गणपतीच्या मूर्त्या येत नाहीत, तर इथे स्वतःहून पण लोक आहेत, कलाकार आहेत जे गणपती बाप्पांच्या लहान मूर्त्या पण बनवतात जास्त प्रमाणात. ते इतके गणपती बाप्पा आहेत ज्यांचं काम चालू आहे आणि ते कसं काम करतायत चला बघूया. हे सगळं मातीचे गणपती आहेत, याचं काम सुरू आहे. नमस्ते दादा, तुम्ही थोडी माहिती द्याल का? वारकरी रूपातली बनवायची आहे मूर्ती. मग त्याचा हा बेस बनवतो. आधी बेस बनवायचा, नंतर मग मूर्तीवरती येणार. तुमच्याकडे सगळ्या मूर्त्या ह्या मातीच्या असतात? सगळ्या मातीच्या मूर्ती. वाव, मी पण तुमच्या इथून एकदा गणपती बाप्पा घेऊन गेले होते. माझ्या लग्नानंतरचा सगळ्यात पहिला गणपती, दुसरा गणपती मुंबईतला इकडेच आणला होता. बाल गणपती, ओळखला तुम्ही मला? बाल गणपती एकदम क्यूटचा होता तो. ह्या 4-5 वर्षामध्ये काय फरक जाणवतोय लोकांच्या मध्ये? आता खूप डिमांड वाढली आहे मातीसाठी. हो. मातीची डिमांड. हां, पण आता ह्या वर्षी आम्ही बघतोय ना, तर AI वर लोक जास्त रंगवून वगैरे आणि ते जास्त यूज करायला लागलेत. की म्हणजे कच्च्या मूर्तीचा फोटो काढून मध्ये AI वर रंगवून घ्यायची, पण ते ॲक्च्युली तसं होत नाही. AIचा आणि नॉर्मल याचा खूप फरक पडतो असं. मग ते एक वेगळं आहे ह्या वेळेला. म्हणजे ह्या वर्षी आम्ही ते जाणवते आम्हाला. यावर्षी खूप लोक AI पद्धतीने गणपती डिझाईन करून घेत आहेत. पण तुम्ही काय सांगू शकता की गणपती बुक करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? बुक करताना म्हणजे मूर्ती, सुंदर मूर्ती बघून काय होतं, लोक एक मूर्ती कुठली तरी बघतात आणि ती सेम टू सेम हे करायचा प्रयत्न करतात की म्हणजे अशीच मूर्ती पाहिजे. तर मला असं म्हणायचं की प्रत्येक मूर्तिकाराचं वेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक मूर्तिकाराची वेगळी कला आहे. तर लोकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही एखादी कॉन्सेप्ट सांगा किंवा हे सांगा आणि मग तशी मूर्ती बनवून घ्या तुम्ही जसंच्या तसं. म्हणजे आता लोक खूप जास्त डिक्टेट करायला लागलेत सगळ्या गोष्टी, तर ते थोडं कमी करायला पाहिजे. मॅचिंग पाहिजे, सेम असेच डोळे पाहिजे, सेम असंच मुकुट पाहिजे. ते डिक्टेशन आहे ना, त्याच्यामुळे आमची कला दाखवायला आम्हाला वाव कमी राहतो. मग असं प्रत्येक कलाकाराची एक वेगळी स्टाईल असते. स्टाईल आहे, मग ती करता नाही येत आम्हाला. म्हणजे ते प्रत्येक गोष्ट मग मग आता आम्ही त्याच्यामुळे कस्टमायझेशन बंद केलं आता. हां, कारण ते कस्टमायझेशनमध्ये ते अगदी सगळंच सांगायला लागले. मागचा हात कसा, पुढचा हात कसा, हे कसं, ते कसं, सगळ्या गोष्टी. मग आमचं काय हात नाही ना करायला. त्याच्यामुळे खूप छान. थँक्यू दादा. तुम्हाला पण जर का शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्त्या घ्यायच्या असतील आणि गणपती बाप्पा अजूनमध्ये बुक केला नसेल, तुम्ही इथे येऊ शकता. मी ह्या दादांचं कार्ड इथे मेन्शन करते. तुम्ही ऑनलाईन पण पाठवतात? नाही, ऑनलाईन. शाडूच्या असल्यामुळे काळजी घेण्यासाठी म्हणून कोणतरी सोबत पाहिजे मूर्ती. तुम्ही इथे डायरेक्ट इथे येऊ शकता आणि तुम्हाला जी गणपती बाप्पाची मूर्ती आवडते ती सगळ्या मूर्ती
असते आमच्या, ज्या अवेलेबल असतील तर मिळतील. यावेळी पटाप पहिलं कसं नॉर्मली नागपंचमीच्या वेळी लोक बुक करायचे, पण आता 1-2 महिने मे जून मध्येच सगळ्या मूर्त्या बुक होतात. हो, आमचं नशीब 3-4 मूर्त्या, 3-4 प्रकारच्या मूर्त्या बाकी आहेत. म्हणजे आमचं नशीब की आम्हाला ती मूर्ती भेटली. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. चला अजून फिरूया लालबाग. पण हे काम कर, तर मी तुम्हाला घेऊन चालली आहे परवाचा तो फेमस गणपती झाला होता ना मागच्या वर्षी, ओळखा तो गणपती बाप्पा दाखवायला. सगळीकडे तुम्हाला गणपती बाप्पा दिसतील. भाई साहेब, एवढे गणपती बाप्पा ना एकाच ठिकाणी तुम्हाला फक्त लालबाग परळमध्येच दिसतील. चल, फायनली तुम्हाला दाखवते. या गणपती बाप्पाची काय किंमत असेल? 19,000. अशा किती मूर्त्या बनल्या असतील? एकच? म्हणजे पूर्ण लालबागमध्ये एकुलती एक आहे ना ही गणपती? पूर्ण लालबागमध्ये एकुलता एक गणपती असेल हा. एकच प्रतिमा बनवली आहे, खूप सुंदर आहे. चिंतामणी आपला चिंतामणी, लालबागचा राजा आणि आपला मुंबईचा राजा भेटणारच. आम्ही शोधतो प्रत्येक ठिकाणी त्यांना. सुंदर आहे हे. आसपास घरगुती गणपती आपण बघितलेत, तुम्हाला मोठे गणपती पण दाखवते. खूप सुंदर आहे. सांग काहीतरी. पेढा भेटावं म्हणून आम्ही यांचं हे घेत नाही आहोत, बाईट घेत नाही. तुम्ही आजकाल बोलते. मागचे 3 वर्ष झाली लालबाग मधून मूर्ती बुक करतो. घाटकोपरचं आमचं शासकीय वसाहतीचं मंडळ आहे, वसाहतीचा राजा म्हणून. तुमची मोठी गणपतीची मूर्ती आहे? अरे वा. आणि मोठी मूर्ती बुक झाली आहे. आता आम्ही पूजेची मूर्ती बुक करायला आलो, सो ती बुक केली आता, मग त्याचेच पेढे होते. अरे वा, तर आम्ही काढले आणि नंतर आम्ही कळते. थँक्यू सो मच. एवढं तर शोर होतं, हा पेढा गणपती बाप्पाच्या पूजेचा होता, पण छान वाटतं. आता होपफुली तुम्ही जर का घाटकोपर मध्ये राहत असाल तर नक्की या मंडळाला व्हिजिट करा आणि मला सांगा तिकडचा अनुभव. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. फ्री मध्ये पेढा भेटावा म्हणून गेलाय. नाही ठीक आहे, पण छान. आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.